तर भावानं पुण्याला आलोय आणि फैजानबाईंनी आम्हाला कुठं फिरायला घेऊन गेलेलं नाही, असं कधी होणारच नाही। तर भावानं पुण्यातली ही बिल्डिंग कुणी कुणी बघितल्या त्यांनी कॉमेंट करून नक्की सांगा। भावानं आम्ही आलतो कॅम्प मधला फेमस बर्गर खायला। अगाय तिथली गर्दी बघून आम्ही का तिथं थांबलो नाही। भावानं तिथला बर्गर कुणी खाल्ला त्याला माहित असणार आहे, तिथला बर्गर एक नंबर असतोय। नंतर मग फैजानबाईंनी आम्हाला घेऊन आले फिली बाईट्स मध्ये। भावानं इथं मी पहिल्यांदा आलेलो, पण इथला एमबीएस त्याने मला एक नंबर वाटला। तर भावानं इथं आम्ही ऑर्डर दिलेली शोरमा प्लेट आणि 3 बर्गर। तर भावना शोरमा प्लेट मी पहिल्यांदा खाल्लेली, एक नंबर वाटलं मला। भावना चपाती आणि भाजी आपण कसं खातोय तसं खायचं असते बघा ही। तर भावना बर्गरच्या कॉम्बो मध्ये आम्हाला फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि माउंटेन ड्यूची एक बॉटल मिळालेली। भावना बर्गर मध्ये केएफसीचं चिकन होतं, त्यामुळे बर्गर एक नंबर क्रिस्पी आणि ज्युसी होता। तर भावना अगोदरच आम्हाला लागलेली भूक, त्यामुळे मी पण आणि फैजानबाईंनी पण खायला काय सुट्टी दिली नाही। भावना फिली बाईट्स मध्ये तुम्हाला सगळं केएफसीचं पदार्थ खायला मिळणार। भावना सनसेट बघा की कसला भारी दिसायला लागलाय। तिथनं घरला आलो तोपर्यंत संध्याकाळी जायचं होतं रिसेप्शनला। भावना संध्याकाळी पुण्यात थंडी ढीग वाढलेली बघा। अशा थंडीतच आलो गाडी घेऊन रिसेप्शनला। भावना रिसेप्शनचं डेकोरेशन एक नंबर केलं बघा। भावना पुण्यातल्या लग्नातल्या जेवणाचा विषय का वेगळाच असतोय। तर भावना हे बघा भाऊ कसला रुमाली रोटी बनवा लागलाय। लग्नातलं जेवण भावना एक नंबर होतं। पुढच्या ब्लॉग साठी तुमच्या भावाला इन्स्टाला फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब करा।